एस टी बसने जर तुम्हाला सवलतीच्या दरामध्ये प्रवास करायचा असेल तर NCMC कार्ड आता बंधनकारक करण्यात आलेलं आहे. आता शेवटची तारीख जी आहे ते तुम्हाला देण्यात आलेली आहे. या संदर्भातलं जे काही परिपत्रक आहे ते महामंडळाने काढलेलं आहे. सर्व जे काही महिला आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांनी आपलं NCMCचं जे काही कार्ड आहे ते लवकरात लवकर काढून घ्यायचं आहे. जर हे कार्ड तुम्ही नाही काढलं तर तुम्हाला कोणत्याही सवलतीचा लाभ मिळणार नाही. तुम्हाला फुल तिकीट होऊ शकतं, म्हणजेच फुल तिकीट तुम्हाला भरावं लागू शकतं. त्यासाठी लवकरात लवकर आपलं NCMC कार्ड, जे एसटीचं स्मार्ट कार्ड नवीन आलेलं आहे, ते लवकरात लवकर काढून घ्यायचं आहे. एसटी महामंडळाने काय परिपत्रक काढलेलं आहे, शेवटची तारीख नक्की काय आहे, हे परिपत्रकामधून थोडक्यात समजून घेऊयात. तर तुम्ही पाहू शकता, परिवहन मंडळाने हे परिपत्रक काढलेलं आहे. 1 ऑगस्ट पासून महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी NCMC कार्ड बंधनकारक जे आहे ते करण्यात आलेलं आहे. तर दिनांक 12 म्हणजे आजच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवासी सेवांमध्ये आर्थिक पारदर्शकता, सुलभता आणि डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी 1 ऑगस्ट 2026 पासून महिला असतील, ज्येष्ठ नागरिक असतील आणि अमृत ज्येष्ठ नागरिक असतील अशा प्रवाशांसाठी NCMC म्हणजेच नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड जे आहे ते स्मार्ट कार्ड बंधनकारक करण्यात येणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिलेली आहे. या निर्णयाच्या पार्श्वभूमीवरती राज्यभर NCMC स्मार्ट कार्ड नोंदणी आणि वितरण मोहिमेला वेग आलेला आहे. आज अखेर जर तुम्ही पाहिलं तर राज्यातील सुमारे 51 लाख नागरिकांनी NCMC कार्ड स्मार्ट कार्ड जे आहे ते नोंदणी केलेली आहे आणि त्यापैकी सुमारे 25 लाख जे काही स्मार्ट कार्ड आहेत ते कार्यान्वित चालू करण्यात आलेले आहेत. उर्वरित जी काही नोंदणीकृत लाभार्थ्यांची कार्ड ही लवकरच सुरू करण्यात येत असल्याचे लाभार्थ्यांनी विलंब न करता आपली प्रक्रिया पूर्ण करावी असे आवाहन जे आहे ते करण्यात आलेलं आहे. तर लवकरात लवकर एसटीचं जे काही स्मार्ट कार्ड आहे ते काढून घ्यायचं आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आणि कार्ड वितरण प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी राज्यभरामध्ये 4,000हून अधिक NCMC कार्ड काढण्यासाठी जे काही केंद्र आहेत ते कार्यरत आहेत. ग्रामीण तसेच शहरी भागातील नागरिकांना सहजपणे कार्ड उपलब्ध व्हावे यासाठी केंद्र सक्रियपणे सेवा देत आहेत. दरम्यान NCMC स्मार्ट कार्डच्या वितरणास कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार खपून घेतला जाणार नाही असा इशारा सुद्धा मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेला आहे. विहित शुल्कापेक्षा अधिक रक्कम आकारून स्मार्ट कार्ड विक्री करण्याचा वितरण केंद्रावर कठोर कारवाई करण्यात येणार असून अशा केंद्रांना वितरित परवाना जे काही तात्काळ रद्द करण्यात असं स्पष्ट सांगितलंय. आता महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांना शासनाच्या विविध प्रवासी सवलतीचा लाभ सुरळीतपणे मिळावा, तिकीट वितरण प्रक्रियेत पारदर्शकता यावी आणि प्रवास व्यवस्थापन अधिक आधुनिक व्हावे या उद्देशाने हे जे काही स्मार्ट कार्ड आहे ते राबवण्यात येत आहे. त्यामुळे संबंधित लाभार्थ्यांनी 1 ऑगस्ट पूर्वी आपले NCMC स्मार्ट कार्ड प्राप्त करून घ्यावे. ते कार्यान्वित चालू करून सुद्धा घ्यायचं आहे. कार्ड तुम्ही घेतलं तर ते कार्ड चालू करून सुद्धा घ्यायचं आहे असे आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलेलं आहे. आता भरपूर जण विचारतील, हे कार्ड घर बसल्या काढता येतं का? तर हे कार्ड तुम्ही घर बसल्या काढू शकत नाही. तर हे कार्ड कसं काढायचं? तर हे कार्ड तुम्ही फक्त डेपोमध्ये जाऊन काढू शकता किंवा जे काही शेजारील तुमचे अधिकृत एजंट आहेत त्यांच्याकडे जाऊनच तुम्ही हे NCMC कार्ड काढू शकता. हे कार्ड नक्की कोण काढू शकतं? तर सर्व महिलांनी हे कार्ड काढायचं आहे आणि त्यासोबत सर्व ज्येष्ठ नागरिक असतील, अमृत ज्येष्ठ नागरिक असतील, या सर्व ज्येष्ठ नागरिकांनी सुद्धा हे कार्ड काढणं बंधनकारक आहे. तर महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता. सर्वांना नक्की शेअर करा. धन्यवाद.